माझ्यासाठी गंमत आणतो काय? बघतेस त्याला आता. अगं घरातून बाहेर निघताना ना देवाच्या पाया पडले मी, तेव्हा देवाच्या तसबिरी समोरचं लाल आणि पिवळं फुल हल्लंच नाही, पण तुळशीचं हिरवं पान ते मात्र अगदी अलगद असं खाली पडलं. येत आहे का काही लक्षात? हा अगं सोन्या, अशी काय तू? सिग्नल कुठल्या रंगाचा असतो? अगं तसबिरीवरचं लाल आणि पिवळं फुल हल्लं नाही, पण तुळशीचं हिरवं पान ते मात्र पडलं की नाही. याचा अर्थ की तुम्ही पुढे वा. तू ना उगाच चिडतीयस. नक्कीच काहीतरी गोड बातमी असणार, माझा पूर्ण विश्वास आहे. विश्वास गेला पानिपतात आणि आता हा बी जाणार आहे. अगं मुक्ता, ऑल द बेस्ट. चिल्लरचे वांदे येतो. काका राहू द्या, तुमच्या मुलांना चॉकलेट घेऊन जा. हसतो माझ्याकडे बघून तू. हा आधी मदत करत आला, त्याच्यानंतर नंबर मिळवला आणि आता गंमत आणतो माझ्यासाठी. मी देऊ गंमत तुला? हा सकाळी दम भरला तेवढा खाऊन पोट भरलं नाही वाटतं? देते एक गंमत. तिला सांग ना, हिचा काहीतरी गैरसमज झालाय, मिसअंडरस्टँडिंग. हे पप्प्या तू बोल ना काहीतरी, सांग ना हिला. अरे सांग ना गंमत काय ते. पप्प्या सांग ना यार, अरे सांग ना यार गंमत काय होती ते. अरे बोल ना काहीतरी. टॉफी. टॉफी? टॉफी नाही, टफी. टफी काय? टॉफी सापडलाय? हा मी म्हणाले ना तुला काहीतरी गोड बातमी असणार म्हणून. पुढे टफी वर गेला. नाही वर आंटींकडे गेला. आंटींकडे गेलाय वर. हे बघा, हा माझा मित्र पप्प्या राणे. चल काय चल, याने टफीला शोधून आणला. काय पप्प्या? आणि आता मध्ये व्हायलंट व्हायचं नाही, नीट सगळं ऐकून घ्यायचंय. हा माझा मित्र पप्प्या राणे, याने टफीला शोधून काढलं. काय पप्प्या? चल चल काय चल. आम्ही दोघांनी मिळून तो टफी तुला परत द्यायचं ठरवलं. काय पप्प्या? चल. तो तुला परत मिळाला की तुझी नोकरी परत मिळेल म्हणून मी तुला इथे बोलवलं, पण तू इथे येईपर्यंत टफी वर पळून गेला आंटींकडे. काय पप्प्या? चल. आता तू पण वर पळ आणि तुझी नोकरी परत मिळव. काय पप्प्या? चल. विठ्ठला, माझा नवस पूर्ण झाला आता. मी सांगितलं होतं ना तुला तुझी नोकरी परत मिळणार आहे. मी नाही जाणार. मुक्ता, अगं काय हे? रागाचं झटकून दे बरं. अगं अगदी देवासारखे धावून आलेत ना तुझ्यासाठी. मुक्ता अगं एवढा राग बरा नाही. मला नकोय पुरुषांची मदत. लहानपणापासून माझ्या आईला सगळं सोचताना पाहिलंय मी, पण तिने सगळं स्वतः केलं, कधी कुठल्या पुरुषाची मदत नाही घेतली. मग मी कशाला घेऊ? म्हणून मला पुरुषांची मदत नको, मला त्यांनी शोधलेला टफी नको आणि ती नोकरी पण नको. चालले मी. मुक्ता, गळ्यात बाबाचं लॉकेट आहे. बाई पोरगी नाही, रॉकेट आहे. तिच्या समोर बोलतो का ते? हा पप्पा बोल. अगे राणी ऐक ना. मुक्ता अगं तुला ऐकू येत नाही का? अगं मुक्ता, काय हे? मी एवढी बोलावते तुला तरी मुलगी पुढेच. अगं राणी, माझ्यावर कसला राग? आणि काय ग, त्या मुलांवर पण का चिडतेस तू? एवढी मदत करायला आले तुला आणि तुझं. हे बघ, मला जरा शांत राहू दे आता. हा तुझा आहे घरी, तुझा. बरं राहू दे, बसते शांत. पण माझी एक गोष्ट ऐकशील? काय? तुला तो टफी नको असेल आणि ती नोकरी पण नको असेल, पण मी केलेलं नवस ना पूर्ण झालं आता. त्याच्यामुळे ना आता 2 घास खाऊन घे आणि उपवास सोड. ठीक आहे? ओव्याचा शिरा केलाय मी, पोटासाठी चांगला असतो.
ओव्याचा शिरा. ओवा रवा सारखे शब्द आहेत म्हणून मिसळून टाकायचे. काय ए मुक्ता मुक्ता ग ए ज्याचं करावं भलं तो बोलतो चांग भलं. बघ बाई बघितली ना पोरगी. हे काय पेटलंय आणि तो दिवा कुठे आहे साहिल नावाचा? हा? पार्टी झालेली दिसते घरात. हा ग्लासेस पाहिले का? या पप्या शेठ तुमचा नवीन रूम पार्टनर. हा तुम्ही पार्टीची कामं कधी घरात आणली नाही आणि हा काम सोडून घरात पार्ट्या करतोय. भाई मराठी पोरग आहे, पार्टी नसेल प्लॅनचेट करत असेल. मैडम हाँ? 5 रुपया दोन, बहुत भूक लागली. अहो दादा पैसे नाही येतो माझ्याकडे. दिले असते नाही तर विठ्ठलाची शपथ. सॉरी दादा. ते 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 हे घ्या, पेपर घ्या. पैसा नहीं है मेरे पास. खाना खा लो. ओ आकाशिरा हिच्यासाठी केला होता तीच सापडत नाहीये. तुम्ही खाऊन घ्या. आणि ऐका ना, मुक्ता सापडू देत अशी प्रार्थना करा माझ्यासाठी. मुक्ता दादा तुमची प्रार्थना पूर्ण झाली. हा आणि काय हे असं वागतात? अगं किती फोन केले तुला, तुझा फोन का लागत नाहीये, उचलत का नाहीयेस तू? उगाच माझ्या जीवाला घोर. सॉरी. रागवली नाहीये मी, सॉरी नको आहे मला. एकटीच अशी उपाशी फिरतेस ना म्हणून काळजी वाटली. बरं चल ना आता, छान सोयाबीनची खिचडी लावतो, खाऊन घे. हा चल. नाही नको, मला गोरोचा कार्ड पाहिजे. कोण? तो तरुण उद्योजक. का? मला त्याला भेटायचं आणि त्या पप्याला पण. अगं राणी बास ना आता. किती रागराग करशील? उभ्या आयुष्यात एवढी रागराग मारामारी पाहिली ऐकली नाहीये मी. जेवढा राग केला ना तेवढा पुरे आता. रागवायला नाही, त्यांना ते सॉरी बोलायचंय. दुर्गा झाली गौरी, देव पावलंच म्हणायचा. बाई बाई काय झालं याला? चांगला माझा ओव्याचा शिरा. नाही काय नाही, चांगला आहे. तू चल आता माझ्या बरोबर. हो पण चल. इस मोबाइल नंबर व्हाट इज योर स्टाइल नंबर, करनी है प्राइवेट बातें, क्या डायल नंबर, कहाँ से तू आता है डार्लिंग, कहाँ को तू जाता है, आके आके मुझको तू ऐसे तड़पाता है. तररिंग. अरे गाइस, वेलकम जॉइन द पार्टी. या कम ऑन या. हा अरे नाही भाई, आपण घेत नाही. ऍपल ज्यूस घेत नाही का? ऍलर्जी आहे? ऍपल ज्यूस आहे. अरे नोकरी सोडलेल्या माणसाला स्कॉच परवडेल का? त्यात अजून घराचं भाडं पण द्यायचंय. बघ बाई, बोललो होतो ना मराठी पोरगा आहे. थांब जरा, हे सगळं कशासाठी आहे? टू अ न्यू बिगिनिंग. ठीक आहे. काय झालं ना, नोकरी गेली आहे, त्यामुळे आज मी दिवसभर काहीही काम केलेलं नाही. मस्त गोविंदाच्या फिल्म्स बघितल्या, रोलिंग स्टोन्स ऐकलं, पिंक फ्लॉइड ऐकलं, कॉफी पीत खोटं हसलो नाही. झोप आली म्हणून झोपलो, जाग आली म्हणून उठलो. रॉयल कारभार. भाई आपण पण सेम करतो. झोप आली की झोपतो, जाग आली की उठतो. पप्या सहसा सगळे असंच करतात. नाही, मी ठरवलंय रे आता असंच जगायचं, स्वतःच्या मर्जीने जगायचं. बास आता या सगळा खोटेपणा. एक वेळ मी बिझनेस करे, पण नोकरी नको आता. गुड साहिल, मला हे तुझं अतिशय आवडलंय बरं का. नाही खरंच सांगतो, बिझनेसचा एक गोल्डन रूल आहे. इफ अपॉर्च्युनिटी डझंट नॉक
देन यू क्रिएट अ डोर. तू स्वतःहून दरवाजा तयार करतोयस, हे आवडलेलं आहे आपल्याला. आपल्याला ऍपल ज्यूस आवडलाय. इट्स टाइम फॉर अ टोस्ट. Yes. वा भाई वा वा. बटर पण आहे आपल्याकडे, लगेच खाऊ तो. अरे खायचा नाही, करायचं. हा करू ना लगेच. अरे तसं नाही, चांग भलं. हा, टोस्ट म्हणजे चांग भलं. काही नाही रे, ते इकडे इकडे. चला गाईस, चिअर्स टू. आता कोण आलं? अपॉर्च्युनिटी. फिर तो दरवाजा मैची उडूंगा वाया. तसंही तू नवीन आहे. ऑपॉर्च्युनिटी असेल तर मलाच उघडायला पाहिजे ना. ते माझी आई म्हणली म्हणून इकडे आले मी. ते समजावलं मला तिने. ती म्हणली ते सॉरी. इट्स ओके यार. तू हो मी. तुम्ही दोघं इकडेच राहता? हा, आमचंच घर आहे. म्हणजे हा तुमचाच प्लॅन होता आम्हाला इकडे बोलवून घ्यायचा? हा एक्झॅक्टली, असाच प्लॅन होता. मी तुला सकाळपासून शोधते. आता सापडलो मी. आता बोल. तू माझं डोकं फिरवू नको. हा, मी तुझं डोकं हातात धरीन आणि घरा फिरवीन. काय करशील? डोकं हिचं नाही, याचं फिरलंय. काय करशील? मारशील? मरतोय आता. मार 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 ना. मलमपट्टी वगैरे झाली असेल तर सांगणार का? तू इकडे कसा? आधी मला सांग, तू इथे कशी? तू मी वर्ल्ड फेमस ब्युटिशियन ऑफ तेलेगल्ली चिंचपोकली, मिस आनंदी. बरी मुलगी, तुझं नाव आनंदी आहे तर. एक मिनिट. नाही, याआधी आपण भेटलोही नाही हो. मग तुला माझं नाव कसं माहित? भेटलोय की. असं काय करते? सकाळी त्या आंटीच्या घरी भेटलो. हा, त्याच्या आधी 3 महिन्यांपूर्वी आपण त्या दामलेंच्या मुलीच्या म्हणजे शिखाच्या लग्नात भेटलो होतो. तिचं ब्रायडल केलं होतंस ना तू. थँक गॉड, तुझ्यामुळे जरा कमी भीतीदायक दिसली ती त्या दिवशी. आता तुला मी यावर थँक्यू कसं म्हणू ना. नाही म्हणजे याआधी आपली भेटही झाली नव्हती. मग ते नावच काय? मला तर तुझा नंबर पण माहितीये. सांगू हा? खरे मूर्ख माणसा, तुझ्याकडे हिचा नंबर होता, मग दिला का नाहीस? मला वाटलं तुम्हाला या लेडी डॉनचा नंबर पाहिजे. अरे पण हिच्याकडनं हिचा नंबर मिळाला नसता का? अरे तुम्ही मला विचारलंच नाहीत. अरे तू वेडायस का जरा? अरे तू जर हिचा नंबर दिला असतास तर हे सगळं महाभारत टळलं नसतं का? तो आंटीकडचा ड्रामा वाचला असता. हे मुख्य म्हणजे तो टफी परत पळाला नसता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महामायेचा मार आपल्याला खायला लागला नसता. मार ग याला. फोड ग याचा दुसरा पण डोळा आहे. अच्छा, आता माझी ट्यूब पेटली. या पोरांची मिली भगत आहे आनंदी. एकट्या पोरी दिसल्या ना की त्यांचे नंबर मिळवायचे, मग त्यांना आपल्या जाळ्यात फसवायचं आणि त्या घरापर्यंत आणायचं. ए तुम्ही घुसलायत आमच्या घरात, कळलं ना? आम्ही बोलवलेलं नाहीये. ए मी घुसले नाही, सॉरी बोलायला आले. किती प्रेमाने सॉरी बोलतेस ग तू. हा, डोळ्यात पाणी चालू टचकलं. हे त्याचं काय ना, या डोळ्यावर आता फटका बसलाय ना, म्हणून या नळाची पाईपलाईन बिघडली. या नळातून सकाळी 5:30ला पाणी येईल. 5:30च्या पाणी तर तुझे 12 वाजवल्यावर पण येईल. वाजू पप्स फोन घे ना. सॉरी, फोन चायनीज आहे ना. प्रत्येक वेळी फोन मधलं कुठलंही गाणं वाजतं. चायनीज फोन मध्ये लावणी?
हॅलो. ए ए इथे रेंज येत नाही, गॅलरीत जा. नाही. अरे तुला काय झालं ओरडायला? नाही क्वीन नाही. असाल का? इकडे कोणाला घाबरायची गरज नाही. हॅलो. हा. हॅलो. हॅलो. इम्तिहा हो गई इंतजार की, आईना बेखबर मेरे यार की. रुपया कुठेस तू? तुझ्या मनात. पण तू आहेस कुठे? मी गॅलरीत. गॅलरीत? आत्ता मला बोलली असती तर मी मारून दिला असता ना रिचार्ज. अरे सोन्या, मोबाईल गॅलरीत नाही काही, घरच्या गॅलरीत. म्हणजे अजून तू त्या मद्रासी आंटीकडेच आहेस वाटतं. त्याच्या मायला त्या आंटीने वर्षभराचा मेंटेनन्स काढलाय वाटतं. हे गपरे, आंटीच्या घरी नाही, वेगळ्याच घरी. अरे आज नाही गंमतच झाली. एक नाही, खूप साऱ्या गमती जमती झाल्या आज. हे आनंदी, तू ना सगळ्या गमती जमती एकट्यानेच करतेस. एकदा मम्मीला लग्नाला हो बोलू दे, मग ना आयुष्यभर दोघं मिळून करू गमती जमती. काय कळलं काय? गमती जमती. सावट मेला तुझे जिभेला काही हाड. हे ऐक ना राजा, उद्या ना माझी एक लग्नाची ऑर्डर आहे. 7 वाजता पोहोचायचं. 6 वाजता भेटशील घराबाहेर? आनंदी मेरी जान, तू बोललीस ना तुझ्या घरात पण येईन. काय? हे घरात नको, घरात नको. का? आपल्या घरात की नाही एक पाहुणी येणार आहे. हे आनंदी, हे असे डायलॉग ना मराठी पिक्चर मध्ये वेगळ्या सीन साठी वापरतात. तू लग्नाच्या आधी काय बोलतेय? घाबरवू नको. मम्मीला कळालं ना तर लय लपडी होती. हे बावळट, तसली पाहुणी नाही काही. खरी खुरी पाहुणी आहे. एक मुलगी आहे मुक्ता नावाची, तिच्याच बरोबर मी आता. आणि सगळ्या गमती जमती ना तिच्याच बरोबर केल्यात मी. कळलं का? पटलं का? हे असं आहे सगळं, काही डाव बिव नाहीये. ए लाल शर्ट, ए लाल शर्ट, यांच्यात जरा चांगला दिसतो. पोरं बोलतात ते खरं आहे का? अप्स. लाल शर्ट, लाल शर्ट. अगं तू त्याला नको विचारू, त्याचा प्रॉब्लेम आहे. मुलींनी संदर्भासहित स्पष्टीकरण मागितलं तरी तो एका वाक्यातच उत्तर देतो. ए काय? पोरं बरोबर बोलतात का? कोणाच्या बरोबर? अरे एकदा ना एवढी सॉलिड मजा आली. आम्ही मॉल मध्ये गेलो होतो आणि पॉप्या बाई. ए पुढे चालला. कपडे पुढे कपडे काय? कपडे काढायला. अरे काढायला तुझ्यात तर. अरे परत गैरसमज. काय करतोय तो तुला? काही नाही. अगं हा नाही, हा नाही काही नाही. हँड्स अप. अरे काय लाज लज्जा शरम वाटते का? अरे खालच्या घरात बाई माणूस राहत आणि वरून चड्ड्या कसले फेकताय? सॉरी सॉरी. आज आपण खऱ्या अर्थाने चड्डी बड्डी झालो. थैंक यू भगवान, थैंक यू. अरे भगवान, हमें भी कॉफी पिला दो. जी साहब जी. थैंक यू. ए भगवान, ये बस इथे. काय रे राजा, कुठल्या शाळेत जातोस तू? हमारी शादी हो गई है, हमारी बीवी पेट से है, तू जाएगा स्कूल में. वेगळ्याच बाईच्या नवऱ्याला गोंजारलंस तू. मुक्ता, अगं ये ना. बाबा. हा भाई बोल ना.
हा भाई, हा भप्पा भाई बोल ना. भाई उद्या रक्तदान शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे ना आपण भाई. रक्त कशाला सांगतोय.